आज भाजप जर असतं त्या काळात तर मला वाटते अडाणींना 100 मताचा अधिकार दिला असता आणि आपल्याला 1 मताचा दिला असता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं नाही। गरीब असू दे नाही तर श्रीमंत असू दे, दोघांनाही मताचा लोकशाहीत एकच अधिकार, एवढं क्रांतिकारक निर्णय त्यांनी घटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला। हे आपण विसरायचं आहे का? आता भाजप हे विसरायला लावून नव्या गोष्टी आमच्या समाजामध्ये या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो। आज समाज म्हणून एकत्रित होता, त्या समाजामध्ये देखील आता भांडण लावण्याचं काम चालू आहे। मराठा ओबीसी हा वाद या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला। आता बंजारा समाज आणि धनगर समाज यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आता दलितोत्तर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे। मातंग समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। म्हणजे भाजपचा जो काय अजेंडा आहे तो अजेंडा चांगलं करण्याचा नाही आहे, लोकांच्यात भांडणं करत बसा आणि आपली पोळी वाजून घ्या, हा एकच अजेंडा भाजपचा सातत्याने त्या ठिकाणी। नमस्कार, सविनय जय भीम। आजच्या या मंगलदिनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आणि आमचे राज्य सचिव अरविंद कोरणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विस्तार अनुसूचित जाती विभागाचा करण्यात आला। यामध्ये तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, नगर परिषद अध्यक्ष अशा निवडी स्वतः बंटी साहेब यांनी केलेल्या आहेत। आज खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला एक दिशा देण्याची गरज आहे आणि ती दिशा देण्यासाठी आमचे सर्व भीमसैनिक सज्ज झालेले आहेत। संविधान दिनी संविधान धोक्यात आहे, ते संविधान वाचवण्यासाठी त्यांनी एक मुखी इथं नियुक्तीपत्र घेऊन संविधान वाचवण्यासाठीचा एक लढा या दिवशी पुकारलेला आहे। त्यासाठी सर्व माझ्या या आंबेडकरी तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष यांचं मी SC विभाग जिल्हाध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय। संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज कोल्हापूर काँग्रेसच्या ऑफिसमध्ये, अजिंक्य तारा याच्या ऑफिसमध्ये बंटी पाटलांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाचे जे तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांचे निवड कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत चांदोरकर ह्यांनी केल्यामुळे बंटी पाटलांच्या हस्ते त्यांना आज लेटर देण्यात आलेले आहेत। त्यासाठी आपण इथे सगळे जमले आहोत।